भारत जगातील महाशक्ती म्हणून उदयाला येणारा देश, अत्यंत संपन्न व सुपीक अशी इथली जमीन, भरपूर पाणी, विपुल नैसर्गिक क्षमता, तीनही ऋतू समप्रमाणात आढळणारा देश, असा हा नैसर्गिक क्षमतांनी भरपूर श्रीमंत असणारा देश कृषी संपन्न देश म्हणून ओळखला गेला नसता तर नवलच. ह्या देशाची कृषी परंपरा अत्यंत जुनी, अत्यंत समृद्ध. पण जसा जसा देश प्रगतीच्या मार्गावर विज्ञानाची कास धरून पुढे गेला तसे तसे जमिनीचा पोत बदलत गेला, ऋतू बदलत गेले आणि प्रदूषणही वाढत गेले. पण संशोधक याच्यातूनही मार्ग काढतीलच नव्हे, काढलाही. पारंपरिक शेती करणाऱ्या देशाने आता विज्ञानाची कास धरणे आवश्यक आहे. कारण बदललेला जमिनीचा पोत, पाणी यांची सांगड घालूनही नापिकीकडून समृद्ध शेतीकडे परत वळता येईल. आणि यासाठी आपल्या शेतकऱ्यांना अद्यावत अशा प्रयोगशाळेची मदत मिळणे आवश्यक आहे. ही या भागाची गरज ओळखून MIT या शैक्षणिक क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या संस्थेने पुढाकार घ्यायचे ठरवले. ऐकूयात त्यांचे प्राचार्य डॉक्टर संतोष भोसले काय म्हणतायत ते. आधुनिक शेतीसाठी कृषी विषयक बेसिक ज्ञान तसेच कृषी विषयक फार्म मशिनरी, फार्म इक्विपमेंट यासाठी लागणारं ॲडव्हान्स ज्ञान यासाठीची गरज ओळखून MIT व्यवस्थापनाने ॲग्रिकल्चरल इंजिनिअरिंग नावाचा कोर्स सुरू करण्याचा निर्णय घेतला. मराठवाड्यातील जमिनीची विविधता व पावसाच्या पाण्याची अनियमितता यामुळे माती परीक्षण व पाणी परीक्षण ही काळाची गरज बनली आहे. ही गरज ओळखूनच MITच्या व्यवस्थापनाने माती परीक्षणाची सुसज्ज अशी प्रयोगशाळा उभारली आहे. तंत्र शिक्षण व संशोधनात प्रसिद्ध MIT औरंगाबाद या महाविद्यालयाने 2006 या वर्षी मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यावरील उपाययोजना म्हणून MIT माती व पाणी ही प्रयोगशाळा संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर यज्ञवीर कवडे व महासंचालक प्राध्यापक मुनीश शर्मा यांच्या संकल्पनेतनं साकार केली. या प्रयोगशाळेचे उद्घाटन डॉक्टर यज्ञवीर कवडे सर यांच्या शुभ हस्ते झाले. ही प्रयोगशाळा 2007 मध्ये खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांच्या सेवेमध्ये दाखल झाली. विकासाचे विविध टप्पे व त्यानुसार त्यातून योग्य निष्कर्ष हे या प्रयोगशाळेचे वैशिष्ट्य आहे. प्रयोगशाळेचे रूपांतर 2009 या वर्षी भव्य, सुसज्ज व अत्याधुनिक उपकरणांनी युक्त अशी प्रयोगशाळा असे झाले. प्रयोगशाळेला कृषी विभाग, महाराष्ट्र शासन यांची मान्यता असून विभागातील सर्वोच्च नमुना क्षमता मान्य केलेली आहे. ही वार्षिक क्षमता 2000 वरून 9000 नमुने प्रतिवर्ष एवढी झालेली आहे. श्री प्रकाश पाटील, जिल्हा मृद सर्वेक्षण व मृद चाचणी अधिकारी औरंगाबाद या प्रयोगशाळेबाबतीत काय म्हणतात ते ऐकूया. ते उत्पादन वाढवणं आणि त्या उत्पादन वाढवण्याबरोबर जमिनीचं आरोग्य कसं चांगलं राखता येईल, तर हे भारतीय शेती पुढील काळामध्ये एक मोठं आव्हान राहणार. मातीची तपासणी करून घेणे आणि त्या अनुषंगानं माती तपासणीत असलेले विविध घटक, या घटकांच्या अनुषंगानं खतमात्रा देणं हे अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे माझं शेतकऱ्यांना असं आव्हान राहील की दर 3 वर्षांनंतर शेतकऱ्यांनी मातीचं परीक्षण करून घ्यावं आणि त्या मातीच्या परीक्षणाच्या अनुषंगानं खतांच्या मात्रा पिकास द्याव्यात. प्रयोगशाळेने 2010 या वर्षात प्राध्यापक दीपक बोरनारे यांच्या चमूसह राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत औरंगाबाद जिल्ह्यातील 4 तालुक्यातील 27 गावांमधील 1635 नमुने तपासले. तर 2013 मध्ये प्रयोगशाळेने 27 गावांमधील 3250 नमुने तपासण्याचे काम अंगावर घेतले आणि काम प्रगतीपथावर आहे. या संदर्भामध्ये आणि या प्रयोगशाळेचे महत्त्व काय आहे हे आपल्याला समजावून सांगतायत प्राध्यापक दीपक बोरनारे, जे प्रमुख आहेत MIT माती व पाणी परीक्षण प्रयोगशाळा औरंगाबाद. माती व पाणी हा नैसर्गिक स्रोत असून याच्या संवर्धनासाठी किंवा याची आवश्यकता, याची उपलब्धता ही शेतीची खरी निकड आहे. शेतकरी सेवेसाठी MIT या संस्थेने अनेक वर्षापासून विविध उपक्रमांना चालना दिली. त्यामध्ये कृषी अभियांत्रिकी विभाग 2001 साली उभारण्यात आला. ही प्रयोगशाळा कृषी विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या मान्यतेने चालवली जाते. ही प्रयोगशाळा साधारण विविध विकास टप्प्यावर काम करत गेलेली असल्यामुळे यामध्ये
महत्त्वाची जी उपकरणे आहेत ती तसेच इतर अनेक अनुषंगिक उपकरणे या प्रयोगशाळेमध्ये उपलब्ध आहेत, ज्यामध्ये ॲटॉमिक ॲब्सॉर्प्शन स्पेक्ट्रोफोटोमीटर हे अत्याधुनिक उपकरण असून या प्रयोगशाळेत विविध पिकांनुसार तसेच शेतकऱ्यांची गरज ओळखून विविध प्रकारचे तपासण्या केल्या जातात, ज्यामध्ये सर्वसाधारण तपासणी आहे, विशेष तपासणी आहे, त्यानंतर सूक्ष्म तपासणी आहे आणि पाण्याची गुणवत्ता तपासणी जी सिंचन योग्य पाणी आहे त्यासाठी केली जाते। प्रयोगशाळेने ऑनलाईन उतारे जे अहवाल आहेत, माती व पाणी परीक्षणाचे अहवाल जे आहेत ते शेतकऱ्यांच्या गावातच मिळण्याची व्यवस्था करण्याचे ठरवलेलं आहे। तसेच मोबाईलवर किंवा त्याच्या फोनवर SMS द्वारे आणि फोनद्वारे आपण त्यांना मार्गदर्शन करण्याचे ठरवलेलं आहे। बदलत्या वातावरणानुसार पाण्यावर, जमिनीवर होणारे परिणाम हे शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर निश्चित परिणाम करतात। आधीच खचलेल्या शेतकऱ्यांना मानसिकरित्या आणि शारीरिक तथा सांपत्तिकरित्या अधिक मोठे करण्यासाठी अशा प्रयोगशाळा या राज्यात, राष्ट्रात आणि या देशात होणे आवश्यक आहे। यातूनच याच संकल्पनेतनं MIT महाविद्यालयाने ही प्रयोगशाळा सुरू केली। आज या प्रयोगशाळेला भरभरून प्रतिसाद मिळतो आहे, पण शेतकऱ्यांनी अधिकाधिक प्रमाणामध्ये या प्रयोगशाळेचा लाभ घ्यावा अशी या संस्थेची इच्छा आहे। धन्यवाद।